बाळ दिसते गोजीरवाने गे. एवढं छोटं बाळ आहे. आता देवकीचं हृदय शेवटी कसं आहे, आईचं हृदय आईच जाणते. आईला वाटायला लागलं एवढासा माझा कृष्ण, 6 मुलं कंसानं मारले, 7वा सुखरूप आहे, 8वा सुद्धा सुखरूप राहावा ही आईची इच्छा आहे. आणि देवानं सांगितले की आई तू निश्चिंत राहा, आता मी आल्यानंतर तुमचे कुठलेही बंधन राहणार नाही, तुम्हालाच मी या बंधनातून सोडवणार आहे. हा विश्वास देवानं दिल्यानंतर एका टोपलीमध्ये वसुदेवानं देवाला घेतलेला आहे. छोटस रूप, देवाचं लावण्य रूपडे हे तेज पुंजाळ राशी, असं वर्णन तुकोबरायांनी केलं. मग असं साजिर गोजिर सगुण रूप देवाचं पाहण्यासाठी योगी 1000 वर्ष तपश्चर्या करतात. ते रूप प्रगट झालेलं आहे. आणि असा देव वसुदेवानं डोक्यावर टोपलीत घेतलेला आहे. शेषानं छाया धरलेली आहे. मंद मंद पाऊस पडते. यमुनेला अचाट पूर पडलेला आहे. आता हे तुमचं गाव आहे मथुरा, आणि समजा बाजूला मध्ये एक नदी आहे, त्याच्या पलीकडचं गाव आहे. आता यमुना नदी पार करून गोकुळात जायचे, मोठी अडचण होती. परंतु पिता वसुदेव आपल्या धैर्यानं मुलाला घेऊन निघालेले आहेत. जात असताना यमुना नदीला अचाट पूर आहे, परंतु वसुदेवानं न घाबरता यमुनेमध्ये प्रवेश केला. जसं जसं यमुनेमध्ये